वतहु जो चहु युगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो मातापुरी राज्य करे तया नमन श्री दत्तात्रेय तया नमन श्री दत्तात्रेय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत हो. महानुभावपंथीय ज्ञान या चॅनलवर आपण महानुभावपंथीय ज्ञानाविषयी ऐकणार आहोत. आजचा विषय आपण घेणार आहोत की परमेश्वराची आवड होण्यासाठी, परमेश्वरावर प्रेम प्राप्त होण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे या विषयावर आपण निरूपण करणार आहोत. परमेश्वराचं जर आपल्याला कधी आवडी निर्माण करायची असेल, त्याच्यावर जर प्रेम निष्पन्न करायचे असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम परमेश्वरासाठी निष्काम भक्ती करावं लागेल. आता सकाम भक्ती आणि निष्काम भक्ती हे दोन विषय आहेत. सकाम म्हणजे जर तुम्ही हेतुपूर्वक भक्ती केली, परमेश्वरावर कोणत्याही गोष्टीवर जर तुम्ही हेतुपूर्वक जर काही क्रिया केल्या, तर त्या क्रियेने तुम्हाला निष्काम फळ मिळत नाही, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती लवकर होऊ शकत नाही. दुसरं आहे सकाम भक्ती. आपलं पहिली आहे सकाम भक्ती, दुसरी आहे निष्काम भक्ती. निष्काम भक्ती म्हणजे कोणतीही कामना हेतू न ठेवता जी निस्वार्थपणे केलेली जी भक्ती आहे ती निष्काम भक्ती. आणि अशी निष्काम भक्ती जर तुम्ही सतत करत राहिले तर परमेश्वर तुम्हाला प्रेमप्राप्तीसुद्धा होऊ शकते परमेश्वराची. आणखी काय होईल? चतुर्विध साधनांची आवडी व सेवा. म्हणजे जर तुम्ही चतुर्विध साधनांच्या ठिकाणी म्हणजे स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक, जसं स्थानाच्या ठिकाणी आपली आवडी जर असली की परमेश्वराचे इथं आले, परमेश्वर इथं वस्ती केली, आसन झाले, ऐकानी परमेश्वराने तिथं चरणस्पर्श केला, आणि हे ठिकाण जे स्थान आहे हे स्थानाची महंती किती आहे, तो भक्त जो भेटला असेल तो भक्ताचं मागच्या जन्माचं किती मोठं कार्य असेल किंवा जोड जोडली असेल, म्हणून परमेश्वर त्याच्यासाठी आले, असं महान असं त्या स्थानाचं कार्य आहे. ते स्थानाच्या ठिकाणी आपल्याला ओढी पाहिजे, गोडी पाहिजे की हे स्थान मला केव्हा करायला भेटेल. या स्थानाच्या ठिकाणी अशी महिमा ऐकून आपल्याला त्याचं आवडी निर्माण व्हायला पाहिजे. त्यानंतर स्थान प्रसाद म्हणजे जसं परमेश्वराने मूर्तिनिष्ठ प्रसाद असतील, वस्त्रप्रसाद असतील, काष्टप्रसाद असतील, पाषाण असतील, तर धातू असतील, असे जे काही प्रसाद आहेत, या प्रसादामध्ये आपण नमस्कार करत असताना आपल्याला दुःख पाहिजे, आवडी पाहिजे की परमेश्वराने हा प्रसन्न होऊन दिलेला प्रसाद आहे, मला तो योग आलेला नाही, मी अनंत जन्माचा अपराधी आहे, म्हणून मला असं प्रसाद करण्याचा योग येत नाही. नख, दाढ, केश, कळाप मूर्तिनिष्ठ प्रसाद आहेत, मूर्ती अनुलेपन आहेत. तर असे जे काही परमेश्वराचे जे काही प्रसाद आहेत त्या प्रसादाची सुद्धा आपल्याला तळमळ करावं लागेल चतुर्साधनावर. म्हणून स्थानाची तळमळ करावं लागेल, प्रसादाची तळमळ करावं. आणि वासनिक म्हणजे एकमेकाला, ज्याला वासनिक म्हणजे ज्याला संन्यास घेण्याचा वास लागलेला आहे, परमेश्वर मला प्राप्त व्हावा, मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी जो तळमळ करतो सतत, तो वासनिक. त्या वासनिकाची सुद्धा मला भेट सतत व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर भिक्षुक, जे परमेश्वरासाठी आपला जन्म दिलेला आहे, सर्वसंग परित्याग केलेला आहे आणि परमेश्वर प्राप्त व्हावा म्हणून ते सतत स्मरण वगैरे चिंतन धर्माचे कार्य करत असतात. असे जे काही भिक्षुक आहेत त्या भिक्षुकांची सुद्धा आपल्याला आवडी पाहिजे की मला भिक्षुकांचा दर्शन व्हावं, त्यांच्याशी योग यावा, त्यांना अन्नदान घडावं, अनेक प्रकारच्या सेवा घडावी. अशा आपण जर तळमळ केली तर चतुर्विध साधनाची जी काही आवडी आहे ती आवडी जर तुम्ही सतत करत राहिले व त्यांची जर सेवा करत राहिले चतुर्विध साधनांची, तर परमेश्वराची तुम्हाला प्रेमप्राप्तीची अवस्था प्राप्त होते. म्हणून त्याची परमेश्वराची आवडी निर्माण होते. आणखी परमेश्वराची आवडी निर्माण करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे, तर प्रातःकाळी अनुष्ठान व सेवा स्मरण. प्रातःकाळी उठणे, अवघ्या पहाटे 3 वाजता उठून परमेश्वराचं सतत स्मरण करणे, देवपूजा करणे, आरती करणे, पारायण करणे व दुःख करणे, प्रायश्चित करणे, असं अनुष्ठान करून सेवा स्मरण करणे. म्हणजे प्रसादाची सेवा असेल, विशेषाची सेवा असेल, ते आठवून लिडा आठवून आपण सतत जर स्मरण केलं, नामस्मरण केलं, तर असे केल्यानं आपल्याला परमेश्वराची आवडी वेध लागेल आणि परमेश्वराच्या प्राप्तीचा सुद्धा योग येईल. म्हणून परमेश्वराची वेद अवस्था प्राप्त होण्यासाठी या गोष्टीची सुद्धा आवश्यक
आहे. आणखी वेदावस्था म्हणजे परमेश्वराचे आवडीच्या प्राप्ती होण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर मर्यादित व सात्विक आहार. म्हणजे जे आपण भोजन करतो ते भोजनसुद्धा कसं पाहिजे, सात्विक भोजन पाहिजे. म्हणजेच जेव्हा स्वयंपाक आपण करत असतो त्यावेळेस आपण परमेश्वराचं स्मरण करता करता स्वयंपाक केला गेला पाहिजे. त्यावेळेस तमतम न करणे, राजस पदार्थाचं तिथं अनुष्ठान न येऊ देणे, ती जागा चांगली असणे आणि त्या ठिकाणी सात्विक आहार निर्माण करायचा. आणि सात्विक आहार म्हणजे स्वकष्टाचा, नीतिन्यायाचा जो काही आपण आहार आहे तो सात्विक आहार आपण मर्यादेशीर जर घरीच खाल्लं, बाहेर न खाता, म्हणजे बाहेरचं अन्न जे खातो आपण ते राजस तामस असतं. म्हणून जे घरी बनवलेलं आणि सात्विकप्रमाणे परमेश्वराचे स्मरण करून परमेश्वराला उपहार दाखवून जर आपण ते अन्न खाल्लं ते सात्विक आहार आहे. आणि ते सात्विक आहारसुद्धा किती खायला पाहिजे, तर मर्यादित खायला पाहिजे. म्हणजेच देवाने सांगितलेलं आहे की इंद्रियाला आहार देऊ नये, प्राणाला आहार द्यावा. म्हणजे प्राणाला आहार दिल्यानंतर आपल्याला स्मरण वगैरे चिंतन चांगलं घडत असतं आणि आपली प्रकृतीसुद्धा चांगली असते. म्हणून मर्यादित व सात्विक आहार करून परमेश्वराचं स्मरण जर केलं तर परमेश्वराची आवडी निर्माण होते आणि परमेश्वराची आवडी नेल्यानंतर परमेश्वराचं प्रेमप्राप्तीचा योगसुद्धा येतो. आणखी वेदावस्था म्हणजे परमेश्वराची आवडी निर्माण होण्यासाठी आवश्यक गोष्टी अजून कोणती आहे, तर मर्यादित झोप. म्हणजे जो व्यक्ती जास्त झोपत असतो त्याच्याकडून परमेश्वराचे सेवा स्मरण वगैरे काही होत नाही. म्हणून मर्यादित झोप घ्यायला पाहिजे, की ज्या वेळेस ते झोपायला पाहिजे त्याच वेळेस त्याने झोप घ्यायला पाहिजे. कोणत्याही वेळेस तो झोपत राहिला म्हणजे पहाटे झोपत राहिला, जसं परमेश्वर त्यावेळेस जागं होऊन आपल्याकडे चिंतन करतात जीवाचं, त्यावेळेस आपण झोपलेलो असतो. ज्या वेळेस आपण झोपायला पाहिजे त्यावेळेस झोपत नाही. म्हणून मर्यादितसुद्धा झोप घ्यायला पाहिजे. मर्यादित म्हणजे काय, की देवाने सांगितलं 6 तास 8 तास अशी झोप जेमतेम पाहिजे. पण काही लोक जास्त झोपतात, जास्त झोपण्यालासुद्धा या योग प्राप्त होत नाही, परमेश्वराचं स्मरण साधलं जात नाही, अभ्यास होत नाही, ज्ञान होत नाही आणि त्याच्यामुळे परमेश्वराची प्रेम अवस्था जी काही आवडी अवस्था आहे तीसुद्धा वेदवंत अवस्थासुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून मर्यादित झोप घेणे हे सुद्धा परमेश्वर आवडीसाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आणखी सप्तव्यसनाचा त्याग. जर परमेश्वरालाच्या आवडी निर्माण व्हायची असेल, परमेश्वराचं तुम्हाला प्राप्ती करून घ्यायची असेल, मोक्षप्राप्त वगैरे करून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून आवश्यक गोष्टी आहे, तो म्हणजे सप्तव्यसनाचा त्याग. सप्तव्यसन म्हणजे दूतम मद्यम पितितम चम पापाहार चौर्यम परदार सेवा वेश्यागमन. तर हे 7 प्रकारचे जे काही व्यसन आहेत, तर या दारू पिणे वगैरे आहे का नाही, दूध खेळणे, मद्य म्हणजे दारू पिणे, मध्यम पितितमच पापाहार सेवा म्हणजे मांस वगैरे खाणे, भक्षण करणे, दुसऱ्याचा आहार हिसकून घेणे आणि तो पैसा तसा घेऊन आपण खाणे, किंवा चोरी करणे, किंवा परदार सेवा दुसऱ्या स्त्रीच्याकडं जाणे. त्यानंतर सप्तव्यसन. मग असं ज्या सप्तव्यसन आहे याच्यामध्ये वेश्यागमन म्हणजे ते करणे, हे सप्तव्यसन आहेत. आणि या सप्तव्यसनामध्ये आपण गुंतू नये. म्हणून यांचा जर जो त्याग करेल त्याला परमेश्वराची वेदवंत अवस्था प्राप्त होईल, त्याला परमेश्वराची प्राप्ती आवड निर्माण होईल आणि परमेश्वराची मोक्षप्राप्तीसुद्धा होऊ शकते. म्हणून सप्तव्यसनाचा त्याग करणे हे सुद्धा परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आवश्यक गोष्टी आहे. आणखी परमेश्वराची अवस्था प्राप्त करण्यासाठी कोणती गोष्ट आहे, तर ज्ञानी पुरुषाचा सहवास. म्हणजे सतत आपण आपल्यापेक्षा ज्ञानी पुरुषाचा सहवास करायला पाहिजे. म्हणजे आपला जो मित्र आहे, आपण जेव्हा परिवारामध्ये किंवा संसारामध्ये जेव्हा फिरत असतो त्यावेळेस आपले जे काही मित्र असतात ते सुद्धा कसे पाहिजे, ज्ञानी पाहिजे. म्हणजे आपल्यापेक्षा ज्ञाता पाहिजे, आपल्यापेक्षा उपदेशी चांगला पाहिजे आणि त्याचा ज्ञान पाहिजे. म्हणून त्यांच्याजवळ जर आपण सहवास केला तर ते आपल्याला ज्ञान देतात. आपल्या चुका घडत असतील, आपल्याकडून काही वाईट घडत असेल तर ते आपल्याला समजून सांगतात. म्हणून ज्ञानी पुरुषांच्या सतत सहवास जर तुम्ही केला तर तुमच्यासाठी परमेश्वर तुम्हाला काय होईल, प्रसन्न होईल आणि परमेश्वराची आवडी तुम्हाला निर्माण होईल आणि परमेश्वराच्या प्रेमप्राप्तीचा योगसुद्धा होईल आणि परमेश्वर मोक्षप्राप्तीसुद्धा तुम्हाला देतील. म्हणून आपल्याला परमेश्वराचा ज्ञानी पुरुषाचा सतत सहवास करावा लागेल. हे सुद्धा परमेश्वर प्राप्तीसाठी आवश्यक गोष्टी आहे. म्हणून याचासुद्धा आपण करायला पाहिजे. तर आणखी परमेश्वराची वेदावस्था प्राप्त होण्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतील, तर प्रायचित व दंडवत दुःखपूर्वक घालावं लागेल. म्हणजे प्रायचित करावं लागेल. जे आपण दिवसभरामध्ये काही गुन्हे केले असतील, चुका केल्या असतील, हिंसा केल्या असतील, विकार विकल्प हिंसा, तर याबद्दल परमेश्वराजवळ आपण सतत प्रायचित केलं गेलं पाहिजे. दिवसभरात मी कोणाचं निंदा केल्या, खकाय केल्या, वर्मस्पर्श केला, वाईट बोललो, भांडणी केल्या, अनेक प्रकारच्या किड्यामुंग्या मारल्या,
आगडीक पाणी सांडलं वगैरे असे दंडवत घालून दुःखपूर्वक जर तुम्ही सतत प्रायचित करत राहिले, परमेश्वराजवळ दुःख करत राहिले, आसू काढले, तर परमेश्वराची आवडी निर्माण होईल आणि परमेश्वराचे प्रेमप्राप्तीचा योगसुद्धा तुम्हाला येणार. म्हणून वेद अवस्था म्हणजे परमेश्वराची आवडी निर्माण होण्यासाठी ह्या गोष्टींची फार आवश्यकता आहे. आणखी परमेश्वराची वेदावस्था प्राप्त होण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आहेत? पंथाबद्दल अभिमान बाळगणे. म्हणजे आपल्या पंथाला जर कोणी कधी वाईट बोलत असेल किंवा आपला परमेश्वराचा पंथ आहे, श्रेष्ठ पंथ आहे, आपल्या पंथाबद्दल, साधूबद्दल, चतुर्साधनाबद्दल जर कोणी वाईट बोलायला लागलं तर त्याच्याबद्दल आपल्याला अभिमान बाळगणे फार महत्त्वाचं आहे. आपण त्याचा अभिमान घेणं आहे आणि त्या अभिमानासाठी आपण जे करायला पाहिजे ते करू शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी आपण आपलं मरण जरी पत्करलं तरी आपण त्यांचं रक्षण करणं, त्या पंथासाठी आपण अभिमान बाळगणं, ह्या गोष्टी जर केल्या तर त्याच्यामुळे तुमचा देव प्रसन्न होईल तुमच्यावर आणि परमेश्वराची आवडी निर्माण होईल. परमेश्वर तुम्हाला पदरात घेणार, परमेश्वर तुम्हाला प्राप्तीलासुद्धा घेऊन जाणार. तर अशा प्रकारे तुम्हाला परमेश्वराची आवडी जर निर्माण करायची असेल, परमेश्वर प्राप्ती करायची असेल, तर त्याच्यासाठी या आवश्यक गोष्टी आहेत. यांचा नियम जर आपण पाळला तर परमेश्वर आपल्याला नक्कीच प्राप्त होणार. म्हणून पंथाबद्दल अभिमान बाळगा आणि सतत परमेश्वराशी आपलं केलेलं काही गुन्हे असतील, दोष असतील, पाप असतील ते देवाजवळ प्रायचित करा, देवाला दंडवत टाका, त्यांना शरणागत जा, दुःखपूर्वक त्यांच्याजवळ हे करा. त्यानंतर ज्ञानीपुरुषाचा सहवास सतत करत राहा, सप्तव्यसनाचा त्यागसुद्धा करा, मर्यादित झोप घ्या, मर्यादित सात्विक आहार खा, चांगले आहार खा आणि लागेल तेवढंच खा, बाहेरचं खाऊ नका. आणखी प्रातःकाळी उठा, सकाळी उठा, सकाळी उठल्यानंतर सेवा आणि स्मरण, परमेश्वराचं नामस्मरण आठवण करा. त्यानंतर चतुर्साधनाची आवडी आणि सेवा करा. स्थानप्रसाद भिक्षुवासनीस चतुर्विध साधन आहेत, तर या चतुर्विध साधनाची सुद्धा आवडी आणि सेवा करा आणि निष्काम भक्ती करा. म्हणजे तुम्ही जे जे काही उपदेश घेतल्यानंतर, महानुभाव पंथामध्ये प्रवेश केल्यानंतर परमेश्वरासाठी जे जे तुम्ही करत असाल ते निष्काम भक्ती करा. कोणताही हेतू न ठेवता, परमेश्वराशी काही न मागता, त्या परमेश्वराचे नामस्मरण, चिंतन वगैरे तुम्ही जर सतत करत राहिले, आवडीप्रीतीने सर्व करत राहिले, निष्काम भक्ती अशी जर तुमच्याकडून घडली तर परमेश्वराची प्राप्ती तुम्हाला लवकर होऊ शकते. परमेश्वराच्या संन्यासासाठी मार्ग मोकळे होतील आणि परमेश्वराची तुम्हाला योगही घडेल आणि तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये परमेश्वर पुन्हा संबंधही देऊ शकतो आणि प्राप्तीसुद्धा करू शकतो. तुम्हाला ज्ञान देईल, भक्ती देईल, वैराग्य देईल परमेश्वर. या जन्मात जर तुम्ही संन्यास घेतला तर परमेश्वराचं आचरण घडून तुम्हाला पुढं परमेश्वर सहकार्यसुद्धा करतात. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या सर्व कशामुळे आहेत? ज्या तुम्हाला आता सांगितलेल्या गोष्टी आहेत अशा जर तुम्ही पाडल्या तर तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होण्यासाठी ते तुम्हाला परमेश्वर मदत करतात. तर अशा प्रकारे वरील जे काही प्रमाणे नामधारक जे असतील, उपदेशी असतील आणि अशी भिक्षुक जरी असतील, तर दैवराठी, कर्मराठी दोन्ही या लोकांनी, साधकांनी जर आचरण करण्याचा असा जर प्रयत्न केला की परमेश्वराची सांगितलेला नियम जर पाळला तर तो खात्रीने मोक्षमार्गावरून मार्गस्थ होईल आणि वेदवंत अवस्थेला प्राप्त होईल. परमेश्वराच्या आवडीला तो जाईल आणि परमेश्वराची प्राप्ती त्याला होईल. म्हणून परमेश्वराच्या तुम्हाला आवडी निर्माण करायच्या असतील, परमेश्वराचे जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर त्याच्यासाठी हे नियम तुम्ही बाळगा. सतत तुम्ही त्याच्या नियमावली पाळा, म्हणजे परमेश्वर प्राप्ती तुम्हाला लवकर होईल. तर अशा प्रकारे या परमेश्वर प्राप्तीसाठी वेदवंत अवस्था ज्या होत्या त्यांच्यासाठी काही नियम होते ते आपण सांगितलेले आहेत, त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यांचं आपण पालन करणे भाग आहे. तर अशा प्रकारे महानुभावपंथी ज्ञानमध्ये आपण या गोष्टी ऐकलेल्या आहेत. पुढच्या काही गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. दंडवतहु सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.